नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये एकूण सध्या आपल्याकडे 28 राज्य आहेत। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जनगण मन भारताचं राष्ट्रगीत यांची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा, जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत यांची रचनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात जातो? प्रसिद्ध नृत्य प्रकार कुचिपुडी हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्यासंबंधीचा तो प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोठ्या मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। विद्यार्थी मित्रांनो, अमित शहा सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। विद्यार्थी मित्रांनो, गुरु ग्रह हा सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामध्ये पुढीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। जयपूर हे शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भद्रावती या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, मांढरदेवी देवस्थान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मांढरदेवी हे देवस्थान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। विद्यार्थी मित्रांनो, मांढरदेवी हे देवस्थान सातारा या जिल्ह्यामध्ये ते देवस्थान आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी? बघा, भारतीय रिझर्व्ह बँक बघा RBI या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल सन 1935 बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। विद्यार्थी मित्रांनो, ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते?
बघा विद्यार्थी मित्रांनो, मानवामध्ये एकूण गुणसूत्रांची संख्या बघा 46 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक पुढील महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, रश्मी शुक्ला सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोहिमा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, नागालँड या राज्याची कोहिमा ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. तर पुणे या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 16 बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी हा 6 महिने एवढा या ठिकाणी जास्तीत जास्त असावा लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते खत विद्यार्थी मित्रांनो रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा खालीलपैकी कोणते खत असतात विद्यार्थी मित्रांनो, रोपांना ते समतोल या ठिकाणी आहार पुरवतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट खत विद्यार्थी मित्रांनो, हे खत रोपांना समतोल आहार ते पुरवत असतात. प्रश्न क्रमांक 19 बघा, कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी आनंदवन हा आश्रम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. बघा कुष्ठरुग्ण बघा आनंदवन हा आश्रम वरोरा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल पुढीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत? बघा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस सध्या महाराष्ट्र राज्याचे ते राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघा, सलवा जुडूम ही चळवळ पुढीलपैकी कोणत्या राज्याशी सलवा जुडूम ही चळवळ पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा सलवा जुडूम. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सलवा जुडूम ही चळवळ छत्तीसगड राज्याशी ती संबंधित चळवळ आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सज्जन या ठिकाणी नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द होईल. बाकीचे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो नीच या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? चढाई. बघा चढाईचा माघार या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगा. तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश. बघा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे द्वीपकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, खाई त्याला खवखवते या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपला योग्य अर्थ या ठिकाणी खाई त्याला खवखवते या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विद्यार्थी मित्रांनो, वाईट करते वाईट करणाऱ्याच्या मनामध्ये नेहमी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आप या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 26 बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पुढीलपैकी कोणता अंक येईल? बघा 36 बरोबर 12 आहे विद्यार्थी मित्रांनो.
बघा या ठिकाणी बघा क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अंक येईल, या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारचा अंक येईल सर्वांनी या ठिकाणी कॉमेंट करून सांगायचं आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, दूध बरोबर लिटर आहे तर मीटर बरोबर पुढीलपैकी काय येईल। बघा मीटर बरोबर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, कापड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये या ठिकाणी संपन्न, बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात, तर या ठिकाणी पणजी या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे संपन्न होत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 महसूल विभाग आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस या ठिकाणी साजरा केला जातो। बघा 28 फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेने संमत केलेलं धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवता येते। बघा लोकसभेने संमत केलेलं धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 14 दिवस ते रोखून ठेवता येते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तापमानाची विपरीतता म्हणजेच पुढीलपैकी काय होईल, तापमानाची विपरीतता म्हणजेच खालीलपैकी काय होईल। बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तापमानाची विपरीतता म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, वाढत्या उंचीबरोबर तापमान वाढणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे, भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे। बघा भारतामध्ये या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची अर्थव्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, वैश्विक तापमान वाढ म्हणजेच जागतिक तापमान वाढीला कोणता वायू या ठिकाणी कारणीभूत ठरत असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कार्बन डायऑक्साईड हा वायू जागतिक तापमान वाढीला या ठिकाणी तो वायू या ठिकाणी कारणीभूत ठरत असतो। पुढचा प्रश्न बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधली सर्वात मोठी मशीद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी, भारतामधली सर्वात मोठी मशीद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दिल्ली या ठिकाणी भारतामधली सर्वात मोठी मशीद आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो। बघा हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो। बघा हायड्रोजन बॉम्ब विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अणु केंद्रीय सम्मेलन या तत्वावर या ठिकाणी हायड्रोजन बॉम्ब हा या ठिकाणी आधारित असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद पुढीलपैकी बघा भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद पुढीलपैकी कोणी भूषवले होते। बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, भारताच्या घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी हंगामी अध्यक्षपदी त्यांनी भूषवले होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदीची उपनदी, सिंधू नदीची उपनदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, भागीरथी ही नदी विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामधला सर्वात मोठा भाग हा पुढीलपैकी कोणत्या एका वायूचा असतो। वातावरणामध्ये सर्वात मोठा भाग पुढीलपैकी कोणत्या एका वायूचा असतो, तर नायट्रोजन या वायूचा विद्यार्थी मित्रांनो वातावरणामध्ये सर्वात मोठा भाग असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपत्याचे लिंग निश्चिती पुढीलपैकी कोणाकडून, बघा अपत्याचे लिंग निश्चिती पुढीलपैकी कोणाकडून होत असते।
बघा, अपत्याचं लिंग निश्चित विद्यार्थी मित्रांनो हे वडिलांकडून या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेचे अधिवेशन वर्षामधून किती वेळा बोलवणे हे आवश्यक असते। बघा, संसदेचे अधिवेशन एका वर्षामधून किती वेळा बोलवणे हे आवश्यक असते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, संसदेचं अधिवेशन एका वर्षामधून 2 वेळा बोलवणे हे आवश्यक असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणते शहर हे कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते। बघा, कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो कालव्यांचं शहर म्हणून ते ओळखले जाते। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, व्हेनिस हे शहर कालव्यांचे शहर म्हणून ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाते। खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाते? कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, राष्ट्रपती राजवट विद्यार्थी मित्रांनो कलम 356 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पुढीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मदुराई या ठिकाणी सुप्रसिद्ध या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, यापैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असतो? बघा, खालीलपैकी कोणता प्राणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीराचे तापमान हे वातावरणानुसार या ठिकाणी तो बदलत असतो? बघा, वटवाघूळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, इंडियन पिनल कोड पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले होते? बघा, इंडियन पिनल कोड पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले होते? इंडियन पिनल कोड। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1860 मध्ये इंडियन पिनल कोड हे या ठिकाणी संमत करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 1, देवीची लस पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? बघा, देवीची लस पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती? बघा, विद्यार्थी मित्रांनो देवीची लस ही एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने देवीची लस ही शोधून काढली होती। प्रश्न क्रमांक 20 बघा, इन्सुलिन बघा, इन्सुलिनमुळे रक्तामधील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते, तर इन्सुलिन हे पुढीलपैकी काय आहे? बघा, विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिन हे काय आहे? तर इन्सुलिन हे संप्रेरक आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशामध्ये सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशामध्ये सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, तो कायदा सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये तो लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते पुढीलपैकी कोण होते? सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते पुढीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, लोकमान्य टिळक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, ग्रामस्तरावर जन्म मृत्यू निबंधक म्हणून पुढीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणाला घोषित? बघा, ग्रामस्तरावर जन्म मृत्यू निबंधक म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केलेला आहे जन्म मृत्यू निबंधक म्हणून? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ग्रामसेवकांना जन्म मृत्यू निबंधक म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅल्शियम कार्बोनेट हे पुढीलपैकी काय असते? कॅल्शियम कार्बोनेट हे पुढीलपैकी काय असते? बघा, कॅल्शियम कार्बोनेट ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, फळ्यावर लिहिण्याचा खडू ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्या सॉफ्टवेअरला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्या सॉफ्टवेअरला पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना ब्राउझर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 28 बघा, घटनात्मक प्रमुख पुढील बघा, घटक राज्यांचे घटनात्मक प्रमुख पुढीलपैकी कोण असतात? घटक राज्यांचे घटनात्मक प्रमुख, तर राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते पुढीलपैकी भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते पुढीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्र, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराज ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माइन काफ. बघा, माइन काफ हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं आहे? बघा, माइन काफ हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं आहे? बघा, माइन काफ हे ॲडॉल्फ हिटलर यांचं ते बघा, माइन काफ हे ॲडॉल्फ हिटलर यांचं ते आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डोंगरीच्या तुरुंगामधले आमचे 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? डोंगरीच्या तुरुंगामधील आमचे 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.